कधी एकदाच मी जाते आणि कधी हिला फेकून देऊ असं झालं होतं विनूला. तर हॅलो यू ऑल, मी आकांक्षा, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी निघालेली आहे सोलापूरला जाण्यासाठी आणि तुम्ही माझे रिएक्शन बघू शकता. त्याला असं वाटत आहे मी कधी एकदा निघून जाते इथून, कधी हिला फेकून येऊ असं झालं होतं. तर कधी नाही, ते फर्स्ट टाइम आम्ही कुठेतरी जायचं म्हणजे आम्ही लवकर गेलेलो 15-20 मिनिटं आधी. तर अजून ट्रेन आलेली नव्हती आणि मस्त आम्ही चहा पियत बसलो होतो. तर मी रडायचं नाटक करत होते, फक्त रडायचं नाटकच करत होते, कारण मला खरं रडू येतच नव्हतं, कारण मी गावी चालली आहे त्यामुळे. तर वर येताना हे माझ्या हातात बॅग दिलाय जडच्या जड आणि स्वतः म्हणजे चाललाय मस्त मोकळा निवांत. आणि येताना मग फायनली आम्ही तिथं वाट बघितलो, मग आमची ट्रेन आली, मग विनू मला आतपर्यंत सोडायला आला. माझं रिझर्वेशन होतं म्हणून मी खूप हॅप्पी होते, कारण जनरल डब्यात यायचं होत नाही यार. आणि मी पाण्याची बॉटल विसरले होते, तेवढ्यातच ट्रेन सुटली. विनू आणायला गेला होता, नंतर मला दिला जास्त, त्याचे माझी बोलणं पण झालं नाही आणि मग गेला. तिथं मी मस्त नजाराचा आनंद घेत आले. मला विनूला सोडून आल्यावरती खूप कसं तर वाटत होतं, कारण जोपर्यंत समोर असतो तोपर्यंत किंमत राहत नाही यार. आणि जेव्हा लांब येतो तेव्हा म्हणजे खूप आठवण यायला लागते. आता पण मला खूप आठवण येत होती विनूची, सारखे मी त्याला कॉल करत होते. तर फायनली मी सोलापूरमध्ये पोचले आणि आल्या यार इतकं ऊन बघितला मी, बापरे प्रचंड ऊन आहे. त्याच्यानंतर मी घरी आले रिक्षानी आणि तेवढ्यात मम्मी वाट बघत होती. मम्मी आल्या माझ्या गळ्यात पडली. मग आम्ही मस्त जेवण वगैरे केलं. मम्मीच्या हातचं खाऊन मला खूप समाधान झालं. मग संध्याकाळच्या टायमाला आम्ही दोघंजण निघालो दळण घेण्यासाठी. तर खूप छान असा दिवस गेला माझा आजचा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.